नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. शिवछत्रपतींच्या शिवप्रतापाचे साक्षीदार असलेल्या वाघनगांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून ही वाघनखे 3 वर्षांसाठी भारतात आणली असून साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथील संग्रहालयातील इतिहासप्रेमींना ती पाहण्याची संधी मिळणार आहे. सातारा शिवछत्रपतींच्या राजधानीला या निमित्ताने हा मान देण्यात आला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागाने प्रकाशित केलेल्या शिवशौर्य गाथा या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच भारतीय डाक विभागाच्या वतीने किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, शिवछत्रपतींची राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम अशी भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम असलेल्या विशेष टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलताना गड किल्ल्यांचे पावित्र्य राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरण स्थापन करून गडाचे जुने वैभव परत आणण्यासाठी 150 कोटींची तरतूद करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले व सातारा जिल्ह्यातील राणी ताराबाईंच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करण्यात येईल अशी घोषणा केली. या प्रसंगी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमचे प्रतिनिधी निकोलस मर्चंट, पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित